नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा उपमा बनवून दाखवणार आहे आणि तो पण 1 वाटी रवा आणि 2 टोमॅटोपासून। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर उपमा बनवण्यासाठी इथे मी 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि याची बारीक प्युरी करून घेऊ। पाणी न वापरता आपल्याला ही प्युरी बनवून घ्यायची आहे। हे बघा, मी इथं प्युरी बनवून घेतलेली आहे। आता ही आपण एका वाटीमध्ये ओतून घेऊ। ह्या दोन्ही सेम वाट्या आहे। ज्या वाटीने आपण टोमॅटो प्युरी घेतली आहे त्या वाटीने आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये आपण हा रवा हलकासा भाजून घेणार आहोत। आता आपण या रव्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि हे मस्त मिक्स करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा। आपला रवा इथं भाजून झालेला आहे। आता हा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। पुन्हा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये 3 चमचे मी पुन्हा तूप टाकून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आहे आणि बारीक कापलेला लसूण आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आता 1 चमचा हरभरा डाळ आणि 1 चमचा उडीद डाळ टाकायची आहे आणि आपल्याला हे कमी गॅसवरती लाल रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे। आपल्या डाळी इथं मस्त फ्राय झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या त्या टाकू, थोडीशी हिंग आहे ते टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊ आणि 7-8 काजू मी बारीक केलेले आहेत तुकडे, ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे आपण मस्त शेंगदाणे लाल रंगावर भाजून घेऊ याच्यामध्ये फ्राय करून। शेंगदाणे आपले फ्राय झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण 1 कांदा टाकून घेऊ आणि 9-10 कढीपत्त्याचे पाने टाकून घेऊ। हे पण चांगले आपण मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेऊ आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये आपण जी प्युरी बनवलेली आहे टोमॅटोची ती टाकून घेऊ आणि ही प्युरी आपल्याला कमी गॅसवर 1 मिनिट चांगली शिजून घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटोचा कच्चापणा निघून जाईल। टोमॅटो प्युरी आपली इथं मस्त शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकूया आणि थोडी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया, मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये भाजलेला रवा टाकून घेऊ आपण सर्व। आता हा रवा याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊ। आपल्याला याच्या गुठळ्या बनवू द्यायच्या नाहीयेत। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊ। ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता पुन्हा अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ। म्हणजे 1 वाटी रव्यासाठी मला इथे 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि पुन्हा मिक्स करून घेऊ मीठ। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि कमी गॅसवर आपण याला 2 मिनिटं वाफ आणून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, आपला उपमा झालेला आहे, मस्त फुललेला आहे आपला उपमा। अगदी घरच्या कमी साहित्यात आपला इतका सुंदर उपमा तयार झालेला आहे। आता मी हा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता प्लेटमध्ये काढून घेते। तर असा वेगळ्या पद्धतीने बनवलेला उपमा तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि तुमचा टोमॅटोचा उपमा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।